श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आपण देवघरात कलश पूजनासाठी ठेवतो आणि कलश हा मांगल्याचं प्रतीक आहे. त्यामुळे बहुतांश लोकांच्या देवघरात हा कलश हा असतोच. आणि या कलशातील पाणी काही लोक देवपूजा करताना रोज बदलत असतात, तर काही मंगळवार, शुक्रवार आणि उपवासाच्या दिवशी हा नारळातील पाणी बदलत असतात. जर या नारळाला कोंब फुटला तर काय करायचं? तर या जर नारळाला कोंब फुटला तर हे शुभ प्रतीक आहे. तुमची पूजा सफल झाली असा याचा अर्थ आहे. आणि या कोंब आलेल्या नारळाचं काय करायचं? तर या कोंब आलेला नारळ जो आहे तो तुम्ही एखाद्या शुभ दिनी देवघरातून काढून त्याच्या बदली तुम्ही दुसरा नारळ पूजेसाठी ठेवायचा. आणि हा नारळ थोडे दिवस मोठा होईपर्यंत एका दुसऱ्या तांब्यामध्ये किंवा भांड्यामध्ये ठेवून तुम्ही तो कोंब मोठा होईपर्यंत ठेवू शकता. आणि एखाद्या मंदिराच्या आवारात किंवा तुमच्या घराच्या परसात आणि शेतामध्ये हा नारळ तुम्ही लावू शकता. जर नारळाला कोंब फुटला नाही तर त्याच्यामध्ये भिण्याचंही कारण नाही, कारण सूर्यप्रकाश जर अपुरा असेल तर देखील हा नारळ कोंब त्याला येत नाही. त्यामुळे याच्यामध्ये अंधश्रद्धा बाळगण्यासारखं काही कारण नाहीये. तर तुम्ही हा उपाय करून बघा. धन्यवाद.